माझ्यासोबत आता मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। सर, काय सांगणार की या ठिकाणी आज जैन धर्मी यांची कबूतरच्या वरून जी धर्मसभा झालेली आहे, या धर्मसभेमध्ये त्यांनी काही वक्तव्य केलेले आहेत की ज्या वक्तव्यामध्ये की आम्ही हत्यार घेऊ, त्याच्यानंतर गोची हत्या करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, हे वक्तव्य आहेत त्यांचे। आणि आता आम्ही जे आहेत कबूतरांना वाचवण्यासाठी आम्ही स्वतः जनकल्याण समितीची स्थापना केलेली आहे, याबाबत आपलं मत काय? नाही, तो संपूर्ण तो विषय ऐकला आणि एक गोष्ट दुर्दैवाने अशी सांगावीशी वाटते की अहिंसेचा पुरस्कार करणारे जर आता शस्त्र हातात घ्यायची भाषा करत असतील तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे। आणि मला वाटतं मी दुसरं एक असं त्यांचं वक्तव्य ऐकलं की आम्ही सर्वात जास्ती टॅक्स भरतो, म्हणजे काय तुमचा मुंबईवरती हक्क आहे का? आणि हेच राजसाहेब ठाकरे हे कायम महाराष्ट्राला गेली 18 वर्ष सांगत आलेले आहेत की मुंबई ही मराठी माणसाची आहे। आणि जेव्हा ही अशी लोक बोलतात तेव्हा आम्हाला त्यांना एक सांगावंसं वाटतं, जे राजसाहेब कायम म्हणत असतात की मुंबई ही कायम उद्योगधंद्यांकरता सुपीक जमीन होती, मुंबईतला मराठी माणूस असेल हा कायम दिलेली जबाबदारी दिलेलं काम हे अतिशय उत्तमरित्या काम करत होता, कधी कोणाची फसवणूक केली नाही, अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे इतर राज्यातील लोक जी इथे आली त्यांना सहिष्णुपणे मुंबईतील लोकांनी इकडे काम करू दिलं। आणि म्हणून शेवटी मराठी माणसाच्या मुळे आज इतर उद्योगधंदे, जसं महाराष्ट्र आज अत्यंत सुपीक आहे त्यामुळे सगळे उद्योगधंदे इकडे आज आलेले आहेत। आता जे कबूतर हा एक विषय झाला आणि कबूतराच्या बॅनर खाली जेव्हा ही छत्तीसगड असतील, राजस्थान असतील, या ठिकाणचा मोठ्या प्रमाणातला जो काही समुदाय आहे या बॅनरच्या खाली आम्ही त्यांना बांधणार आणि उद्या महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही त्यांची सत्ता आणणार, मुंबई महापालिकेत। मला वाटतं हेच राजसाहेब ठाकरे ओरडून 18 वर्ष सांगतात की 106 हुतात्म्यांवरती ही मुंबई आज महाराष्ट्र उभा राहिलेला आहे, मुंबई उभी राहिलेली आहे। आणि आज इतर जण येऊन आज जर मुंबईवरती हक्क सांगत असतील तर निदान आता तरी मराठी माणसांनी जागं व्हायला पाहिजे, आणि हीच आमची या माध्यमातून इच्छा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।